जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। वन्यजीव प्राण्यांची तस्करी करणारे आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात। भाजीपाला कॅरेटच्या 8 जिवंत वन्यजीव प्राणी व पक्ष्यांची तस्करी, 3 आरोपी अटकेत। 13 एप्रिल 2026 रोजी नंदुरबार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मालेगाव ते गुजरात राज्यात धुळे सुरत महामार्गाने एका लाल रंगाचे वाहन क्रमांक MH41 खबोली 2352 यामधून प्रतिबंधित असलेल्या पशुपक्ष्यांची वाहतूक होणार असून सदर वाहन हे विसरवाडी हद्दीतून जाणार आहे। याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली त्यान्वये जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागलीच स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकास कारवाई करण्याकामी रवाना केले। मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हा शाखा पथक हे विसरवाडी पोलीस ठाणे हद्दीतील बर्डीपाडा टोलनाका येथे नाकाबंदी करीत असताना रात्रीच्या सुमारास एक संशयित चारचाकी आयशर वाहन क्रमांक MH41 खबोली 2352 यास थांबवून तपासणी केली असता सदर वाहनामध्ये भाजीपाला कॅरेटच्या 8 प्राणी व पक्षी असल्याचे मिळून आले। सदर वाहनातील चालक व इतर 2 इसमांना पथकाने ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे शहजाद अहमद अतिक अहमद मालेगाव, मुमीन मोहम्मद मुईन समसउल हाक मालेगाव, शेख सोहेल शेख अफजल कुरेशी मालेगाव सांगितले। त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस करता त्यांनी सांगितले की त्यांना मालेगाव येथील काही व्यक्तींनी वन्यजीव प्राणी व पक्षी गुजरात राज्यातील वडोदरा येथे वाहतूक करण्यासाठी दिले होते। सदर कारवाईत वाहनातून 5 कोल्हा जातीचे प्राणी, 99 हिरव्या रंगाचे लाल चोच असलेले अलेक्झांड्रिन जातीचे पोपट व 190 तितर जातीचे पक्षीसह वाहन असा एकूण 23,40,000 रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला असून वन्य प्राण्यांना सुस्थितीत वनविभागाचे ताब्यात देऊन आरोपींवर विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर 167/2026 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3-5 सह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 चे कलम 9, 39, 40 वगैरे अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा पुढील अधिक तपास सुरू आहे। सदर कारवाई नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्तयेस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ, असई राकेश वसावे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिनेश चित्ते, विशाल नागरे, मनोज नाईक, सचिन वसावे, जेतू पाडवी, पोलीस नाईक जितेंद्र तोरवणे, पोलीस कॉन्स्टेबल अभय राजपूत यांनी केली आहे। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज नंदुरबार। नमस्कार। 13 एप्रिल 2026 रोजी एक गुप्त बातमीदारांकडून बातमी मिळाली होती की एका वाहनामध्ये MH49 AU 2352 या वाहनामध्ये काही वन्यजीवी प्राण्यांची तस्करी होत आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व अंमलदार यांनी या गाडीचा नाकाबंदी करून या गाडीला थांबवण्यात आलं। गाडीमध्ये त्याची तपासणी केली असता त्यामध्ये काही प्रकारचे वन्यजीवी आढळून आले, ज्यामध्ये कोल्ह्यासारखे प्राणी, त्याचबरोबर तितर, त्याचबरोबर अलेक्झांड्रिन पोपट या जातीचे वेगवेगळे प्रकारचे प्राणी समोर आले आणि त्या अनुषंगाने वन विभाग यांचे जे अधिकारी अंमलदार आहेत त्यांचे मदतीने व त्यांचे प्रेसेन्समध्ये या कारवाई करण्यात आली आणि यामध्ये विसरवाडी पोलीस स्टेशन अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे। भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 3-5 सह वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 याचे कलम 9, 39, 40, 49 ब व 51 सह प्राण्यांच्या छल प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे। यामध्ये सर्व जे प्राणी आहे ते वन विभागांना त्यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहे आणि ते त्यांचे संरक्षण करत आहे। त्याचबरोबर गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली वाहन आणि 3 आरोपी त्यांना या गुन्ह्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास याच्यामध्ये सुरू आहे। सर, हे नेमके कुठून पकडण्यात आलं ते आणि कशासाठी घेऊन चालले होते याचा काही तपास लागला तर? आता खूप प्राथमिक दशेमध्ये तपास आहे, तर त्याबद्दल आतापर्यंतची माहिती आहे त्याच्या अनुषंगाने सांगणे योग्य होणार नाही। तपास करून त्याच्यामध्ये जे आरोपी आहेत त्यांची विचारपूस करून सखोल तपास करून आपण त्याच्यामध्ये वन्यजीवी कुठून प्राप्त करण्यात आले होते आणि यामध्ये अजून किती लोकांचा सहभाग आहे
त्याचबरोबर हे कुठे चालले होते याबद्दल सखोल तपास करण्यात येईल आणि त्या अनुषंगाने सर्व जे संबंधित लोक आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल आणि मग आपल्याला आम्ही याचे जे काही तपासाची प्रगती आहे त्याबद्दल पुढे नक्की कळू.